मुख्यमंत्र्यांनी कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आम्ही आंदोलन जे आमची सुधारित वेतन श्रेणीबाबत 2012 सालापासून आम्ही शासनाच्या प्रत्येक वेळेला निवेदनं देऊन आम्ही 2014ला पण एक आंदोलन केलं होतं या संदर्भात किंवा सुधारित वेतन श्रेणी आम्हाला मिळावी. तरी शासनाने 10-12 वर्ष कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये कुठली प्रगती झाली नाही. त्याच्यामुळं आम्ही या आंदोलनाला बसलेलो आहोत. खूप वेळा पाठपुरावा झाला. मध्यंतरी सुधांची समिती जमाबंदी आयुक्तांची नेमली होती, त्या समितीने सुद्धा अहवाल शासनाला सादर केला आहे 2022 साली. त्यावर पण अद्याप कुठला निर्णय घेतला नाही. नागपूर खंडपीठाने सुद्धा याबाबत निर्णय देऊन त्याचं कोर्टात खंडन झालं आहे. 4 आठवड्यामध्ये निर्णय घेण्याबाबत शासनाला सूचित केलं होतं, तरी सुद्धा शासनाने अद्याप कुठल्या प्रकारच्या त्या अहवालाबाबत आणि त्या निर्णयाबाबत कुठलाही निर्णय न घेतलेले आम्हाला संपावर जावं लागेल. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम राहणार आहोत. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने गेले 7 दिवसापासून हे आंदोलन चालू केलेलं आहे. आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहे ती आहे तांत्रिक वेतन श्रेणी. आमच्या जो विभाग आहे त्या विभागात जी पदभरती होत होती त्या पदभरतीमध्ये सन 2012मध्ये बदल करण्यात आला आणि सगळे सिव्हिल डिप्लोमावाले कर्मचारी भरले गेले. त्याच्यानंतर तांत्रिक वेतन श्रेणी मिळणे किंवा पगारात बदल होणे आवश्यक होते. पण गेल्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय. मायबाप सरकारने इकडं दुर्लक्षच केलेलं आहे आणि आता जी काही खुल्लर समिती नेमण्यात आली होती त्याच्यामध्ये पण आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे नाईलाज असतो आम्हाला हे आंदोलन करावं लागलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचा आकृतिबंधाचा प्रश्न आहे. कर्मचारी अपुरे आहेत. नवीन प्रकल्प येत आहेत. केंद्र सरकारचा स्वामित्व प्रकल्प आला होता तो आम्ही कंप्लीट करून दिला आहे. त्याच्यानंतर व्हर्जन 2 जी ही काही पद्धती आले त्याच्यामध्ये 100 दिवसाचा कृती आराखडा होता. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ प्रमाणापेक्षा जास्त काम केलं. म्हणजे 12 ते 15 प्रकरणांचं दरमहा सर्वेअर मोजत असताना आम्ही कमीत कमी 25 ते 30च्या वेगाने प्रकरणं मोजलेली आहे. तरीसुद्धा जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर याचा कुठंतरी जो काही स्फोट होणार होता तो झालेला आहे आणि आमच्या संघटनेने संप पुकारला. आता सोमवारपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संप चालू होते. विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना या संपात उतरते. त्यामुळे याचा परिणाम हा शेतकऱ्यावर होणार आहे, मोजणी प्रकरणावर होणार आहे, कोर्टात जे दावे झाले त्याच्यावर होणार आहे, विमानतळासारखी जे काही भूसंपादन आहे त्याच्यावर होणार आहे, त्याच्यानंतर रिंग रोडची प्रकरण आहे त्याच्यावर परिणाम होणार आहे. सगळं कामकाज ठप्प झाले. तेव्हा सरकारकडे ही विनंती आहे आमची का लवकरात लवकर आमचा ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्या आणि आम्हाला न्याय द्यावा. त्याच्या आधी आम्ही 2-3 वेळा लक्षवेध आंदोलन केलं. मध्ये आम्ही 2 दिवसाचा संप केला होता लक्षवेधण्यासाठी. त्याची दखल घेतली गेली नाही. त्याच्याही पण अगोदर आम्ही 2014मध्ये 24 दिवसाचा संप केला होता, तेव्हाही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळं आता हा एक बेमुदत संप पुकारण्यात आलेला. पूर्ण महाराष्ट्र या संपामध्ये उतरतोय आणि आम्हाला आशा आहे की सरकार या मागण्या मान्य करेल. कारण न्याय मागण्या आहेत. जे काही महानगरपालिका किंवा तिथं आहे ते सर्वेअरचं जे काही स्केल आहे ते S8मध्ये आहे ना आमचं सर्वेअरचं स्केल S6मध्ये आहे. म्हणजे खूप मोठी तफावत आहे आणि काम मात्र आमचा सर्वेअर अर्धन्यायिक स्वरूपाची कामं करतो. हे शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी हा संप पुकारला.